जुलै 2026 शादी का लड्डू हा सिनेमा बघितला. कास्टिंग सगळ्यांची सगळी ओळखीची आहे, हिरो हिरोईन. पण नावं कोणाची आठवत नाहीये. तर दोन मित्र असतात आणि त्यातल्या एका मित्राची इंडियामध्ये लग्न झालेलं असतं आणि त्याला एक मुलगा पण असतो आणि दुसरा मित्र मात्र बॅचलरच असतो आणि तो म्हणजे सगळ्यांना कास्ट करून हॉटेलमध्ये वगैरे गाणे म्हणणं किंवा सिंगर्स तयार करत असतो. तर आणि त्याच्यातनं भरपूर त्याला पैसा मिळालेला असतो आणि मोठा माणूस झाला असतो, मर्सिडीज कार वगैरे मोठा बंगला वगैरे त्याच्याकडे असतो. तर त्याचं नाव असतं रवी आणि हा जो इंडियामध्ये असतो त्याचं नाव असतं सोम. तर याला काही कामानिमित्त सोमला लंडनला जायची म्हणजे चान्स मिळतो कामानिमित्त. तो बायकोला सांगतो की मी एखाद 2 दिवस रवीकडे पण राहून येईन माझं काम झालं की. ती म्हणते ठीक आहे पण आता रोज फोन करत जा वगैरे. तर हा सोम थोडासा मुलींच्या मागे फिरणारा म्हणजे लग्नाच्या आधी तो तसाच असतो. पण लग्नानंतर थोडं कमी झालं असतं पण तरी त्याला ते थोडंसं अट्रॅक्शन असतंच मुलींचं. मग तो तिथे जातो त्याचं काम पटकन होऊन जातं एकदम थोडं. मग तो रवीकडे जातो. रवी त्याला थांबला असतो तो छोट्याशा ह्याच्यात पण त्याला सांगतो मी हॉलिडे इन मध्ये वगैरे थांबलोय आणि मग चुपचाप चुपचाप येतो. थोडक्यात तो रवीकडे जातो राहायला. मग तो बघतो रवीचं आलिशान घर, त्याचं राहणीमान. मग त्यालाही वाटतं की आपणही असं काहीतरी केलं पाहिजे. काही करू शकत तर निदान आता जे आपल्याला चान्स मिळतोय मुलींबरोबर जरा त्याच्या सोबत फिरायचा त्याचा आपण फायदा घ्यायचा. तर रवीची एक मैत्रीण असते म्हणजे प्रेयसी नाही पण मैत्रीण आहे खूप छान, तारा म्हणून. तर ती आर्टिस्ट असते. तर त्या दोघांचं खूप छान जमत असतं. तर ती त्याला म्हणत असते नेहमी की तू लग्न करून घे वगैरे. तर मग त्यालाही रवीला वाटायला लागतं की आणि सोम खूप गप्पा मारतो मी खूप सुखी आहे मी असं आहे मी तसं आहे. तर त्याला असं वाटतं की आपणही म्हणजे लग्न करावं म्हणजे मग आपली काळजी घेणारी कोणीतरी बायको असेल जी आपलं सगळं ऐकेल वगैरे वगैरे वगैरे. म्हणून तो त्याच्याच ज्या सिंगर्स असतात त्यांच्यापैकीच ज्याला त्यांनी सिंगर्स बनवलं असतं त्यांना विचारायचा प्रयत्न करतो. पण सगळ्या काही ना काही कारण सांगून टाळतात त्याला. कारण एकीला दुसरा एक रईस मिळाला असतो, एक सोडून गेली असते, एक प्रेग्नंट लग्न होऊन प्रेग्नंट एकीचं म्हणजे असे काही ना काही कारण प्रत्येक जण सांगून त्याला काही भेटत नाही. तो म्हणतो ठीक आहे आणि त्याला आता नाहीतरी एक रिसेंट सोडूनच गेलेले असते तर तो नवीन म्हणजे गाणारीच्या शोधातच असतो. तर हे दोघं सोम आणि रवी आणि एकदा असेच हॉटेलमध्ये गेलेले असतात. तर तिथे एक मुलगी गाणं म्हणते तर ह्याला खूप आवडतं म्हणजे ती सुंदर म्हणत असते दिसायलाही सुंदर असते आणि मग तीच त्याला संध्याकाळी एका रेस्टॉरंटमध्ये दिसते वेटर म्हणून. मग तो टिप वगैरे जास्ती अशी सोडतो आणि मग सोमला म्हणतो की तिची जरा माहिती काढ ना कोण आहे काय आहे. तो माहिती काढतो आणि मग आता तिला आपल्या याच्यात कसं बोलवायचं वगैरे काय. तर सोमवार तो जबाबदारी सोपवतो की तू तिला तयार कर माझ्याकडे पाठवायला ऑडिशन करता. मग सोम तिला पटवतो. म्हणतो की खूप छान आहे तुला मोठा चान्स मिळेल ऑडिशनचं हे वेटरचं काम नाही करावं लागणार वगैरे वगैरे आणि मग तुझं खूप नाव होईल तू फेमस होशील असं तसं. ती म्हणते ठीक आहे आणि मग ऑडिशनला जाते ती. आता हा आधीच प्रेमात पडलेला असतो पण सोम सांगतो त्याला की तिच्यासमोर काही असं दाखवायचं नाही एकदम तिला तिला प्रोफेशनल सारखं तू इतरांना जसं ट्रीट करतो तसंच ट्रीट कर. मग हो नाही करत असं आणि हिला पण मग त्याचं की बाबा एवढा मोठा माणूस असूनही मुलीशी व्यवस्थित अदबीने वागतो आपल्याकडे डोळे वर करून पण बघत नाही वगैरे वगैरे. मग ती पण हळूहळू त्याच्या प्रेमात पडते पण ती पण बोलत नाही काही सांगत नाही. मग आता तारा आणि हे तिघं म्हणजे सोम आणि रवी असे फ्रिक्वेंटली इकडे तिकडे फिरायला जात असतात. तर ह्याला तारा आवडायला लागते. तर आता हा म्हणतो की कसं काय तिच्या मनात घर करायचं तर तो उगीच आपलं खोटं सांगतो की माझी बायको मी कसं माझं जीवन म्हणजे मी रवीला सांगितलं नाही कारण त्याला वाईट वाटेल पण मी कसं माझं जीवन करतोय मला माहिती आहे. एका ऍक्सिडेंटमध्ये तिला
म्हणजे अशी मेमरी लॉस सारखं झाली, ती कुठे काही कोणाला म्हणते, कचरेवालीला नमस्कार करते, असं करते तसं करते, म्हणजे तो तिचे आपलं रडगाणं गात असतो. मग तारा थोडीशी त्याच्याशी सॉफ्ट ली बोलते. आता नेमकं ताराच्या घराजवळ एक व्यक्ती राहत असतो की जो ह्याची सोमची बायको गीतू, तिचा काका म्हणत असते ती त्याला. तर मग ही त्याला फोन करते की आला का भेटायला सोम तुम्हाला? तर म्हणे नाही. तर म्हणे रवीला पण भेटायला जाणार होता, पण काही फोनच नाही. पहिले 1-2 दिवस त्यांनी फोन केला रोज, असं तसं, पण आता काही त्याचा फोनच येत नाही वगैरे. तो म्हणे पण मी आता मी कुठचं शोधू म्हणे त्याला, मी तर ओळखत नाही त्याला. तर म्हणे ठीक आहे, मी तुम्हाला फोटो पाठवते. म्हणून ती फोटो पाठवते. आणि ह्यानी ताराकडे जाताना एकदा दोनदा त्याला बघितलं असतं, आणि पहिल्या दिवशी तर त्यालाच विचारलेलं असतं सोमनी की ताराचं घर कुठे वगैरे. मग याचं डोकं ठणकते. मग हा ताराला जाऊन भेटतो आणि सांगतो की बा असा असा प्रकार आहे. तर आणि तो तुझ्याकडे फ्रिक्वेंटली येतोय, तर काय आहे? मग ताराला पण सगळी सिच्युएशन कळते. मग हे लोक सगळे प्लॅन करतात आणि तिला बोलवून घेतात इकडे, गीतूला. आणि मग त्याची पोल उघडते. मग सो म्हणतो नाही नाही, माझा असा काही इरादा नव्हता, मी जस्ट कॅज्युअली बोललो असं वगैरे. तर म्हणे हे बरोबर नाही ना तुझं, म्हणजे असं वागणं वगैरे. म्हणजे जरा तिला थोडंसं वाईटही वाटतं, आणि मग ती बोलत नाही त्याच्याशी. आणि मग इकडे तारा याच्याकडे अट्रॅक्ट होते, तो जो अंकल शेजारी राहत असतो तो. आणि मग त्या दोघांचं असं जरा जुळायला लागतं. तेवढ्यात रवीला काय होतंय काय माहिती, कारण ह्यांनी खूप तारीफ केलेली असते सोमनी ताराची. मग त्याला असं वाटतं खरंच आपण इतकं भेटतो, इतक्या वर्षांपासून एकमेकांना ओळखतो, मग व्हाय नॉट तारा, मग आपण ताराशीच लग्न करूया. म्हणून तो तारालाच म्हणतो की करशील का माझ्याशी लग्न? तर ती म्हणते सांगते तुला नंतर. म्हणजे ती आता पंचायत होते तिला की त्याला म्हणायचं का ह्याला, पण त्याला ती सांगून बसली असते ना, त्या दोघांचं म्हणजे जमलं असतं. याच्यावर तो आवडत असतो पण प्रेम वगैरे नसतं. आणि त्याला तिला हे माहित असतं की ह्याला ही आवडलेली आहे, जी आता नवीन गाणारी वगैरे. पण ती तिला कसं काय म्हणजे हा प्रपोज करणार वगैरे असं असतं. मग शेवटी परत सोम जाऊन तिला भेटतो आणि सांगतो की तू कॉन्ट्रॅक्ट साईन कर त्याच्याबरोबर, त्याच्या मनात वाईट काही नाहीये, आणि तो तुला खूप प्रेमात ठेवेल. त्याचंही तुझ्यावर प्रेम आहे, पण तो बोलत नाही. मग लग्नाची सगळी तयारी करतात. हा याच गलतफहमीमध्ये असतो रवी की आपलं ताराबरोबर लग्न होणार. आणि मग हिला जी नवीन मुलगी असते तिला घुंगट घेऊन आणतात, आणि मग एकदम घुंगट काढतात. तिला बघून एकदम सरप्राईज होतो, आणि बघतो तो मागे तारा उभी, पण त्याला खूप आनंद होतो की वा आपलं हिच्याशी लग्न. आणि मग हा सांगतो सोम की बाबा शादी असा लड्डू आहे की जो खाल्ला तरी माणूस खुश होतो, नाही तर पछतावतो, आणि नाही खाल्ला तरी वाटत राहतं. त्याच्यामुळे आपलं मन हे दोलायमान असतं, पण तुम्ही लग्न करतानाच विचारपूर्वक केलं आणि नीट काळजी घेतली तर नथिंग लाईक इट. तर थोडासा एंटरटेनिंग टाइमपास असा आहे. ओके ओके सिनेमा.